तुमच्या मांड्या खूप जाड आहेत का? तुम्हाला चालताना त्रास होतो का? तुम्हाला ॲलर्जी होते का? चालायला चालू शकत नाही तुम्ही? जर हे त्रास तुम्हाला असतील, खूप जास्त लोड येतोय तुम्हाला खाली या भागावरती, तर काय करायचं आहे? तुम्ही अशी चेअर घ्यायची आहे आणि चेअरला पकडून काही प्रॅक्टिस करायची आहे, ज्या मी तुम्हाला दाखवणार आहे. आता याच्यासाठी तुम्हाला काही वेगळं करायचं काम नाहीये. तुम्हाला जिमला जायची आवश्यकता नाही किंवा तुम्हाला काही हेवी वजन देखील उचलायची आवश्यकता नाही. जिथे तुम्ही उभे आहात तिथे तुम्ही या प्रॅक्टिस करू शकता. तुम्ही घरामध्ये आहात, तुम्ही ऑफिसमध्ये आहात, तुम्ही कुठे उभे आहात तिथेही करू शकता. फक्त आपल्याला एक चेअर लागणार आहे सपोर्टसाठी. जर तुम्ही चेअर म्हणजे तिथे अवेलेबलच नाही तर तुमच्या आजूबाजूला भिंत असू शकते, टेबल असू शकतो, काहीही असू शकतं. ठीक आहे, तिथे फक्त आपल्याला सपोर्ट घ्यायचा आहे पकडण्यासाठी. मी ते चेअरचा घेतलाय, तुमच्याकडे जे पण सपोर्ट असेल ते तुम्हाला घ्यायचं आहे. कारण की हेवी मांड्या आहेत तर जास्त हेवी आपण करू शकत नाही, म्हणून हलके हलके प्रॅक्टिस करायच्या आणि रिझल्ट खूप चांगला येतो. इंचेस खूप चांगल्या पटकन कमी होतात. तुम्हाला 2-3 दिवसात तुमच्या मांड्या हलक्या दिसायला व्हायला चालू होणार, तुम्हाला स्वतःला चालताना जाणीव होणार. तर अशा सोप्या सोप्या प्रॅक्टिस मी आज तुम्हाला चेअरला पकडून दाखवणार आहे. तुम्ही कुठेही केव्हाही करू शकता. तर चला जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम या पोझिशन मध्ये आपल्याला पकडायचं आहे, सर्व उभं राहायचं आहे या पोझिशन मध्ये आणि इथे काहीच नाही. 1 2 थोडस अंतर करायचं हाताचं, म्हणजे आपल्याला पाय समोर या पोझिशन मध्ये गेला पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि रिलॅक्स. एका पायाला करून झालं, सेम पोझिशन दुसऱ्या पायाला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पहिली प्रॅक्टिस कंप्लीट झाली. कमीत कमी ही प्रॅक्टिस 40 काउंट करायचं एका पायाला, दुसऱ्या पायाला देखील 40 काउंट, तेव्हा चांगला रिझल्ट येणार आहे. आता नेक्स्ट प्रॅक्टिस करण्यासाठी या पोझिशन मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. या पोझिशन मधून यायचं आणि असं जायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या पायाला सेम पोझिशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या पोझिशन मध्ये 1 तुम्हाला आता चेअरला मला असं ठेवावं लागेल, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. या पोझिशन मध्ये जायचं. 1 2 3. तुम्ही हवं तर इथे या पोझिशन मध्ये देखील करू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि रिलॅक्स करायचं. आता ह्या प्रॅक्टिस तर आपण करतोयच आहे, पण याच्यासोबत तुम्हाला डाएट घेणं पण आवश्यक आहे, तितकंच तुम्हाला पाणी पिणं पण आवश्यक आहे. तेव्हा तुम्हाला इंचेस चांगले दिसतील कमी झालेले, आणि मग तुमचा फॅट हळूहळू कमी होत जाणार. पहिले तुम्हाला आज त्रास होतोय ना, तर ते इंचेस कमी होणं खूप महत्वाचे आहे आणि त्याचा रिझल्टच तुम्हाला 2-3 दिवसात दिसायला चालू होणार आहे. मग फॅट आहे तो हळूहळू कमी होत जाणार. पण आता सध्या 2-3 दिवसात तुम्हाला रिझल्ट भेटला तर चांगली गोष्ट आहे ना. व्हिडिओ म्हणजेच ह्या प्रॅक्टिस पूर्ण बघा. आता ह्या पोझिशन मध्ये आपण इथे आलो. 1 हलकस इथे पूर्ण प्रेशर येते. 1 2 3
स्टील प्रयत्न करायचा, मागचा पाय थोडासा खेचलेला असेल आणि हा गुडघा आहे तो 90 डिग्री वरती या पोझिशन मध्ये असा असेल. ठीक आहे. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. किती सोप्या सोप्या प्रॅक्टिस आहेत ना. अपर बॉडीवरती अजिबातच प्रेशर नाही येते, पूर्ण येते ते आपल्या मांड्यांवरती. मग चांगला रिझल्ट आहे ना. म्हणजे अपर बॉडीवरती फॅट नाही पण लोअर बॉडीवरती जास्त आहे. मग या प्रॅक्टिस तुमच्या खूप जास्त फायद्याच्या आहेत. अजून आजूबाजूला तुमच्या असं कोणी ओळखीचं असेल त्यांच्यापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ आरामात पोहोचवू शकता. आता नेक्स्ट काय करायचं आहे, या पोझिशन मध्ये यायचं, इथे पायाच्या पंजांवरती यायचं आणि इथे हळूहळू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि रिलॅक्स. आता हे जी मी लास्टचं वॉक केली याची तुम्ही स्पीड हळूहळू वाढवायचं आहे. ठीक आहे. जर तुम्हाला ह्या पोझिशन मध्ये करता येत असेल तर तुम्ही करायचं आहे. 1 लोअर बॉडीवरती प्रेशर आहे त्याच्याने. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. किती छान छान प्रॅक्टिस आज मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत ना, मला माहिती आहे, कारण की या खूप जास्त फायदा करणाऱ्या आहेत. आता याच्यासोबत तुम्हाला हे जर तुम्हाला जम्प करता येत नाही लोअर बॉडीमध्ये जास्त फॅट असल्यामुळे, तर तुम्ही इथे ही पोझिशन करायची आहे. 1 2 3 5 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. या प्रॅक्टिस तुम्ही 2-4 दिवस कंटिन्युअसली करायच्या. रिझल्ट दिसायला तुम्हाला चालू होणार. मग तुम्ही अजून एक याच्यामध्ये मी एक टिप्स सांगते ती ऍड करा. जसं वेळ भेटेल तसं कमीत कमी दिवसातनं 5000 स्टेप कंप्लीट करा. जेवढे तुम्ही चालणार तेवढा तुमचा लोअर बॉडीचा फॅट म्हणजे मांड्यांचा फॅट कमी होणार. ठीक आहे. ह्या प्रॅक्टिस करायच्या आहेत कंटिन्युअसली आणि रिझल्ट घ्यायचा आहे. जसं सांगितलं तसं डाएटवरती पण लक्ष द्यायचं थोडंसं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक तर करू शकता. आता तर तुमचा मांड्यांचा फॅट कमी झालाच म्हणून समजा, गॅरंटीने सांगते. व्हिडिओ आवडला असेल तर परत सांगते लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनल पहिल्यांदा आला असेल. भेटूया परत तोपर्यंत.